नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचे कलम कोणते कलम आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? ग्रामपंचायतीची स्थापना यांच्या संबंधीचे कलम 40 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे? बघा, हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हापूस आंबा प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? बघा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सरपंच बघा आपल्या पदाचा राजीनामा हे पंचायत समितीचे सभापती यांच्याकडे देत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? बघा विद्यार्थी मित्रांनो, हिवाळी अधिवेशन बघा नागपूर या ठिकाणी भरते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6वा पहा, या ठिकाणी काय विचारला. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. हिंगोली जिल्ह्याला या ठिकाणी बीड या जिल्ह्याची सीमा लागत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती असतील? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण या ठिकाणी 7 कटक मंडळी आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने आपला बघा पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? बघा, पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात. ग्रामपंचायतीमध्ये विचारले. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त खालीलपैकी किती सदस्य असू शकतात? बघा, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. ग्रामपंचायतीमध्ये बघा जास्तीत जास्त या ठिकाणी 17 सदस्य संख्या असू शकते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. गोदावरी ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? बघा, गोदावरी नदी कोठे उगम पावते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कळसूबाई हे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, कळसूबाई हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ब्राह्मो समाज
ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी बघा ब्राह्मो समाज बघा त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे कोणते असेल? बघा गोदावरी नदी खोरे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? जायकवाडी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा जायकवाडी हे धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? विदर्भामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? विदर्भामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 11 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? बघा 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होत असते? सूर्यग्रहण पहा नेहमी कोणत्या दिवशी होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, सूर्यग्रहण बघा नेहमी हे अमावस्येला होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता असेल? बघा पॅसिफिक महासागर जगामधला सर्वात मोठा महासागर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिणेला विचारले कोणता समुद्र आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आपले योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 24 पहा. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? पोरबंदर बघा गुजरात या राज्यामध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राष्ट्रीय एकात्मता दिन कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय एकात्मता दिन कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. 31 ऑक्टोबर बघा या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारताचे लोह पुरुष असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे लोह पुरुष कोणाला म्हणतात? बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? बघा ड जीवनसत्व बघा हे हाडाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहत. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं आहे? बघा कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. गुलाबी शहर म्हणून
खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती बघा साठी लागणारे बघा असेच महत्त्वपूर्ण 5000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.